प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं आणि तुम्ही पाळायचं नाही. शब्द तर तुम्हीच द्यायचे, तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही. त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस ऐकणार? आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत ना. समाजाला काय मर्यादा आहेत? समाजाने तुम्हाला पहिल्यांदा 3 महिने दिले, त्याच्यानंतर 40 दिवस दिले, त्यानंतर आता तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत. आणखी नाही, सरकारच्या हातात आहेच ना आजचा उद्याचा दिवस. काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता? नाही, पण ते बोलणं झालं नाही. बोलणं नाही झालं. त्यांचे OEDच्या माध्यमातून होतं, परंतु ते बोलणं झालं नाही. कारण पुढं कार्यक्रम ते राहून गेलं. परत मग उशीर होत गेला आणि ते तसंच मागा विषय पाडला. अजित पवार असं म्हणाले की तुम्ही काही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल आणि टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मग आम्ही कुठं कायद्याच्या चौकटीचा बाहेर मागतो? नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या 54 लाख, 1-2 नाही. कोणाचीच नोंद नाही. इथून मागे ज्यांना आरक्षण दिलं ना, नोंद बी नाही आणि मागा सिद्ध बी नाहीत, तरी आरक्षण आहे. आमच्या नोंदी पण आहे आणि मागा सिद्ध पण झालेलं आहे, तरी आम्हाला आरक्षण नाही. कायद्याची चौकट याला नाही म्हणत का काय? मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का? ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं, जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं, जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही, असं उलट आहे का त्यांचं काही? किती दिवस येड्यात काढणार आहेत? लोक लय पुढे गेले, आता हुशार झाले. तुम्ही हुशार समजत होतात, आता नाही चालणार ते. कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा? आम्ही नाही करू शकत. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही OBC आरक्षण आम्ही ते घेणार आहे.